परत तुम्ही परभणी शहर ग्रामपंचायतचा फलक लावला. काय तुम्हाला तक्रार होती महापालिकेविरोधात? महानगरपालिकेवर मागच्या 4 वर्षापासून प्रशासन आहे म्हणून डायरेक्ट सरकारचा हस्तक्षेप आहे. असं असतानाही परभणी महानगरपालिकेवर ची परिस्थिती आज एखाद्या ग्रामपंचायतीपेक्षाही वाईट आहे. फक्त महानगरपालिका करून मोठ्या प्रमाणावर टॅक्स वाढवण्यात आला, परंतु नागरी सुविधा कुठल्याही दिल्या जात नाहीत. आज तुम्ही पाहाल तर परभणीमध्ये प्रत्येक रस्त्यावरती कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आहे. 15 दिवसाला 20 दिवसाला एकदा पाणी येतं. परभणी महानगरपालिकेचे दवाखाने बकाल आहेत, जिथं लोक पेशंट आहेत परंतु डॉक्टर आणि सुविधा नाही आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी महानगरपालिकेचं नामकरण केलंय आणि ज्या लोकभावना आहेत त्यांचा आदर करत आज परभणी शहर ग्रामपंचायत असं नाव दिलेलं आहे. ग्रामपंचायत नाव देताना आम्हाला लाज वाटते की महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या ग्रामपंचायती इतक्या चांगल्या आहेत की त्यांचं योगदान चांगलं आहे, त्यांच्या सुविधा चांगल्या आहेत. परंतु प्रहार जनशक्ती पक्षाने हे जे आंदोलन केले प्रतिकात्मक आहे. परंतु भविष्यामध्ये जर महानगरपालिका व्यवस्थित काम करणार नसेल किंवा लोकांच्या आरोग्याशी खेळणारच असेल तर भविष्यातील आंदोलन हे अत्यंत आक्रमक होतील. परंतु हे सगळं पाहत असताना परभणी जिल्ह्यातील परभणी शहरातील सर्व राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी मात्र मुगळून गप्पा आहेत. कारण की आज जे विरोधात आहेत ते कधी काळी मनपाच्या सत्तेत होते आणि जे काल परवापर्यंत सत्तेत होते ते पण विरोधात होते. म्हणून परभणी शहराचे जे काय बकाल परिस्थिती आहे यासाठी परभणी शहराची राजकीय व्यवस्था जबाबदार आहे आणि सगळ्यांनी मिळून परभणी शहर महानगरपालिका नागवायचं काम केलेलं आहे. आणि परभणी शहर महानगरपालिका नागवल्या गेल्यामुळेच आज परभणी महानगरपालिकेकडे रडगराण आहे की आमच्याकडे पैसा नाही. परंतु आता प्रशासन आहे, सरकार डायरेक्ट हस्तक्षेप करू शकतं. सरकारनं अनेक प्रकारच्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या. आणि आता एक अंडरग्राऊंड ड्रेनेज येतंय. अंडरग्राऊंड ड्रेनेज तोंडावर असताना त्याचं काम सुरू होणार असताना देखील परभणीमध्ये रस्ते केले जात आहेत. तर हे गुत्तेदाराला पोहोचण्यासाठीच केले जात आहे असा आमचा ठाम आरोप आहे. आणि प्रहार जनशक्ती पक्ष ज्या पद्धतीनं या आंदोलनात उतरला आहे, भविष्यामध्ये अनेक आंदोलन आम्ही आक्रमक पद्धतीने करू. कारण की आम्ही परभणीकरांचं देणं लागतो आणि परभणी शहरातील नागरिकांचं आरोग्य आणि त्यांना सुखसुविधा देणं हे परभणी महानगरपालिकेचं काम आहे. आज हे प्रतिकात्मक आंदोलन आहे. भविष्यात याही पेक्षा मोठं आंदोलन होईल.